पंतप्रधान मोदींची फडणवीसांसोबत केंद्रात येण्यासंदर्भात चर्चा। केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा। मोदींच्या फडणवीसांना सूचना। संजय राऊत यांचा मोठा दावा। संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार। राऊतांच्या दाव्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। आज न उद्या माझा पुतण्या देशाचा पंतप्रधान होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। फडणवीसांच्या जीवनावर लिखित देवाभाऊ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये भाष्य। सर्व क्षेत्रांमधील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच आहे। आता चमत्कार दाखवावा लागेल। धनंजय मुंडे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा। मला राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी। मंत्री पंकजा मुंडे यांचं विधान चर्चेत। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा। 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता। दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह। नीट परीक्षा आता एकाच सत्रात होणार। प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ। घराजवळ परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा। नीट पीजी 2026च्या परीक्षेतील नियमांमध्ये मोठे बदल। संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो। महाराष्ट्रातील लहान मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या बोरी नदीपात्रात पूर। पैलाड परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। कर्जन नदीला पूर। मोरबीतील 3 गावातून 24 नागरिकांचं रेस्क्यू। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं। जनजीवन पूर्णतः विस्कळीत।